नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही सांधेदुखी, अंगदुखी किंवा हातपायांना मुंग्या येणं यासारख्या त्रासामुळे किंवा तुमच्या आईवडिलांची किंवा वडीलधाऱ्यांची काळजी वाटत असल्यामुळे हा व्हिडिओ पाहत असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. येथे आम्ही केवळ एखादी पाककृती किंवा घरगुती उपाय सांगणार नाही आहोत, तर आपल्या शरीराला खरोखर कशाची गरज आहे आणि विशेषतः वृद्धांसाठी नैसर्गिक आणि सोप्या पद्धतीने त्यांना कसं सहाय्य करायचं हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. आजचा व्हिडिओ मी काळजीपूर्वक तयार केला आहे जेणेकरून तुम्हाला सहज उपलब्ध असलेल्या घटकांपासून बनवलेला एक सोपा उपाय मिळेल, जो तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये सहजपणे समाविष्ट करू शकता. जर तुम्हाला अशा प्रकारची माहिती आवडत असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून आरोग्यदायी प्रवासामध्ये माझ्यासोबत सामील व्हा. सकाळी अंथरुणातून उठल्याबरोबर तुमचे गुडघे गोठल्यासारखे वाटतात का? तुमच्या पाठीमध्ये ताण किंवा पायांमध्ये जडपणा जाणवतो आणि काही पावले चालल्यानंतरच तुमचं शरीर मोकळं होतं का? काही लोकांना वारंवार उठताना गुडघेदुखीचा त्रास होतो, काही जण थोड्याशा चालण्यानेच थकून जातात, तर काहींना पायऱ्या चढताना अशक्तपणा जाणवतो. बऱ्याच लोकांना केवळ वेदनाच नाही तर त्यांच्या हातपायांमध्ये मुंग्या आल्यासारखं वाटतं, जणू काही रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाहीये आणि त्यांच्यात वस्तू पकडण्याची ताकद उरली नाहीये. अनेक लोकांना वाटतं की वाढत्या वयामुळे या गोष्टी अटळ आहेत, पण मला तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. प्रत्येक वेदना आणि अस्वस्थता केवळ वाढत्या वयामुळे होत नाही. वय हे एक कारण असू शकतं, पण इतर घटकही आहेत, जसं की आवश्यक पोषक तत्वांची कमतरता, सांध्यांची हळूहळू होणारी झीज, रक्ताभिसरण मंदावणं आणि रोजच्या आहारामध्ये संतुलनाचा अभाव. जेव्हा आपण मूळ कारण समजून घेतो तेव्हा आपण ते केवळ सहन करण्याऐवजी किंवा त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी आपल्या शरीराला प्रभावीपणे मदत करू शकतो. मी तुमच्या प्रतिक्रिया रोज वाचते. कोणीतरी लिहिलं आहे की 65 वर्षांचे आहेत आणि त्यांच्या गुडघ्यांमध्ये दुखणं इतकं तीव्र आहे की ते बाजारात सुद्धा जाऊ शकत नाही. एक 70 वर्षाच्या महिलेने सांगितलं की हात अनेकदा सुन्न होतात आणि पायांच्या दुखण्यामुळे त्यांना रात्री नीट झोप लागत नाही. अनेक लोक असंही लिहितात की त्यांनी अनेक गोष्टी करून पाहिल्या आहेत, पण त्यांचं शरीर अजूनही पूर्वीसारखं मजबूत वाटत नाही. हे खरे अनुभव वाचून मला वाटतं की आपण असे उपाय सांगितले पाहिजेत जे लोकांना खरोखर मदत करतील आणि जे प्रत्येकजण घरी अवलंबू शकेल. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या 7 वर्षांच्या अनुभवावर आधारित मी एक अतिशय सोपी आणि नैसर्गिक पद्धत सांगणार आहे, जी तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता आणि जी सांध्यांचं आरोग्य, रक्ताभिसरण आणि एकूणच अशक्तपणासाठी मदत करू शकते. मी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी मनापासून प्रोत्साहित करते, कारण मी प्रत्येक पायरी सोप्या भाषेमध्ये समजावून सांगेल. तसेच ही पद्धत का काम करते आणि घरी तिचा उपयोग योग्य पद्धतीने कसा करायचा हे सुद्धा स्पष्ट करेन. एकदा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिला की तुम्हाला हे अवलंबणं अगदी सोपं वाटेल. आणि आज मी तुमच्यासोबत जो उपाय शेअर करत आहे तो खरोखर सोपा आहे. ही एक विशेष प्रकारची रोटी आहे जी लसूण आणि जवळजवळ प्रत्येक स्वयंपाकघरामध्ये सहजच उपलब्ध असलेल्या काही सामान्य घरगुती घटकांपासून बनवली जाते. ही कोणतीही गुंतागुंतीची किंवा अवघड पाककृती नाही, तर नैसर्गिक घटकांचं एक हुशार मिश्रण आहे जे शरीराला आतून आधार देतं. नियमितपणे खाल्ल्यास ही रोटी सांधेदुखी कमी करण्यास आणि सांध्यांना वंगण घालण्यास मदत करू शकते, ज्यामुळे हालचाल करणं सोपं होतं. हे हाडे मजबूत करण्यास आणि हातपायांच्या भागातील मुंग्या येणं कमी करण्यास देखील मदत करू शकतं. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती बनवायला खूप सोपी आहे आणि कोणीही ती घरी बनवू शकतं. जर तुम्ही 15 ते 30 दिवस नियमितपणे तिचं सेवन केलं तर ही रोटी नैसर्गिकरित्या शरीराला अशा प्रकारे कसे आधार देते हे समजून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये हळूहळू सकारात्मक बदल दिसू लागतील. तर चला या रोटीमध्ये वापरलेल्या प्रत्येक घटकावर अधिक बारकाईने नजर टाकूया. जेव्हा तुम्ही प्रत्येक घटकाची भूमिका समजून घ्याल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ही एक साधी आणि सहज सुचलेली पाककृती नसून विचारपूर्वक तयार केलेले आणि संतुलित मिश्रण आहे. सर्वप्रथम आपण लसणाबद्दल बोलूया, ज्याला लसणाच्या रसाने सुद्धा आपण ओळखू शकतो. हा भारतीय खाद्य संस्कृतीचा एक अतिशय सामान्य भाग आहे. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी लसूण उपयुक्त मानला जातो. जेव्हा रक्तप्रवाह चांगला असतो तेव्हा पोषक तत्वे आणि ऑक्सिजन सांध्यांपर्यंत अधिक चांगल्या प्रकारे पोहोचतात, ज्यामुळे सांध्यांचा ताठरपणा आणि वेदना कमी होण्यास मदत होते. लसणामध्ये नैसर्गिक दाहक विरोधी गुणधर्म देखील आहेत. ते गुडघे, खांदे आणि पाठदुखीसाठी उपयुक्त ठरू शकतात. तसेच ते शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते, जे वाढत्या वयानुसार अत्यंत महत्त्वाचं आहे. आता जवसाच्या बियांबद्दल बोलूया. ही वनस्पती आधारित ओमेगा 3 फॅटी ॲसिडचा एक समृद्ध स्रोत आहे.
हा ओमेगा 3 फॅटी ॲसिडचा एक चांगला स्रोत आहे. ओमेगा 3 फॅटी ॲसिड सांध्यांना वंगण घालण्यास मदत करतात, ज्यामुळे त्यांची हालचाल अधिक सुलभ होते आणि ताठरपणा कमी होतो. हे विशेषतः अशा लोकांसाठी खरं आहे ज्यांना सकाळी उठल्यावर सांधेदुखीचा त्रास होतो. जवसाचं सेवन केल्याने ही समस्या हळूहळू कमी होण्यास मदत होऊ शकते. हे शरीराचा समतोल राखण्यास आणि पोषण राखण्यास देखील मदत करतं. भाजलेल्या चण्याच्या पिठामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणामध्ये असतात. स्नायू आणि हाडे मजबूत ठेवण्यासाठी प्रथिने महत्त्वाची भूमिका बजावतात. जेव्हा शरीराला पुरेशी प्रथिने मिळतात तेव्हा ताकद वाढते, ज्यामुळे चालणं, बसणं किंवा उठणं यासारखी दैनंदिन कामे सोपी होतात. सत्तूसारखे नैसर्गिक प्रथिने वृद्धांसाठी खूप फायदेशीर आहेत. जिरे हा एक सामान्य मसाला आहे, परंतु त्याचे फायदे सुद्धा अद्वितीय आहेत. ते पचनसंस्था सुधारतात, ज्यामुळे शरीराला अन्नातून पोषक तत्वे योग्यरित्या शोषून घेता येतात. जेव्हा पचनक्रिया चांगली असते तेव्हा शरीराला हाडे आणि सांध्यांसाठी आवश्यक पोषक तत्वे मिळतात. हे पोट हलकं ठेवण्यास आणि गॅस किंवा जडपणा कमी करण्यास देखील मदत करतं. बडीशेप केवळ चवच वाढवत नाही तर शरीराला अनेक फायदे देखील देते. हे सौम्य वेदना कमी करण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास देखील मदत करते. वृद्धांसाठी चांगलं पचन विशेषतः महत्त्वाचं आहे, जेणेकरून शरीर पोषण तत्वांचा प्रभावीपणे वापर करू शकेल. बडीशेप गॅस आणि पोट फुगणे देखील कमी करतं, ज्यामुळे शरीराला हलकं वाटतं. हिंगाला भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये एक विशेष स्थान आहे. त्यात दाहशमक गुणधर्म असतात आणि ते मज्जातंतूसाठी फायदेशीर मानले जातात. ज्यांना हात आणि पायांमध्ये मुंग्या येणं किंवा बधिरता जाणवते त्यांच्यासाठी हिंगाचा वापर उपयुक्त ठरू शकतो. शिवाय ते पचनक्रिया मजबूत करत असतात. पिवळी मोहरी लहान पण खूप प्रभावी असते. ती शरीरातील रक्ताभिसरण वाढवण्यास मदत करते. जेव्हा रक्ताभिसरण चांगलं असतं तेव्हा पोषक तत्वे सांध्यांपर्यंत अधिक चांगल्या प्रकारे पोहोचतात, ज्यामुळे वेदना आणि ताठरपणा कमी होऊ शकतो. ते शरीराला आतून स्वच्छ करण्यास देखील मदत करतात. शेवटी येतं ते बीट. बीट हे रक्ताभिसरण वाढवण्यास आणि शरीरातील ऊर्जा देण्यास मदत करतं. जेव्हा शरीराला पुरेसं रक्त आणि ऑक्सिजन मिळतो तेव्हा स्नायू आणि सांध्यांचं कार्य सुधारतं. बीट थकवा कमी करण्यास आणि शरीराला सक्रिय ठेवण्यास देखील मदत करतं. जेव्हा तुम्ही प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे विचार करता तेव्हा प्रत्येकाचे स्वतःचे असे फायदे आहेत, पण खरी शक्ती तेव्हा दिसून येते जेव्हा हे सर्व मिश्रण एकत्र केलं जातं. जेव्हा त्यांचा योग्य प्रकारे एकत्र वापर केला जातो तेव्हा ते एकमेकांचा प्रभाव वाढवतात आणि संपूर्ण शरीराला आधारही देतात. म्हणूनच नैसर्गिक घटकांचे योग्य मिश्रण अनेकदा एकट्याने वापरल्याने कोणत्याही एका घटकापेक्षा अधिक प्रभावी ठरू शकतं. आता मी तुम्हाला संपूर्ण कृती अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगेन, जेणेकरून कोणीही ते घरी बनवू शकेल. सर्वप्रथम लसूण घ्यायचा आहे. त्याची साल पूर्णपणे काढून घ्यायची आहे. तो किसून किंवा वाटून किंवा ठेचून घ्यायचा आहे. अशा प्रकारे लसूण बारीक केल्याने त्याचे नैसर्गिक गुणधर्म सक्रिय होण्यास मदत होते. यानंतर लसूण एका मोठ्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे. त्यात थोडंसं मीठ, जिरे, बडीशेप, थोडासा हिंग आणि सत्तू घालून सर्व काही व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही ते हाताने मिसळाल तेव्हा तुम्हाला थोडासा चिकटपणा जाणवेल, जे एक चांगलं मिश्रणही तयार होईल आणि ते एक चांगलं लक्षणही आहे. आता पुढची पायरी म्हणजे बिया तयार करणं. यासाठी जवस, थोडेसे जिरे आणि पिवळी मोहरी घ्या. मध्यम आचेवर एका पॅनमध्ये सतत त्या हलवत राहा आणि हलक्याशा भाजून घ्या, जोपर्यंत त्यांचा सुगंध येऊ लागत नाही आणि हलका तडतडण्याचा आवाज येत नाही. यानंतर गॅस बंद करा, त्यांना थंड होऊ द्या आणि मग त्याची बारीक पेस्ट बनवा. आता हे वाटलेलं मिश्रण आधीच्या लसणाच्या मिश्रणामध्ये घाला. थोडं पाणी घालून चांगलं मिसळा, जेणेकरून मिश्रण थोडंसं घट्ट होईल. पुढे बीट घ्या. त्याची साल काढून ते स्वच्छ धुवा आणि ते बारीक किसून घ्या. किसलेलं बीट मिश्रणामध्ये घालून चांगलं मिसळून घ्या. त्याला हलकासा लाल रंग येईल, जे दिसायलाही खूप छान असेल. आता पीठ घालायला सुरुवात करा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बाजरी, ज्वारी, नाचणी किंवा गव्हाचं पीठ वापरू शकता. हळूहळू पीठ घालून मऊ गोळा तयार होईपर्यंत ते मळा. तो फार घट्ट किंवा फार चिकट नसावा. गोळा तयार झाल्यावर तो सेट होण्यासाठी काही मिनिटे झाकून ठेवा. मग त्याचं लहान गोळे करा आणि मध्यम जाडीच्या पोळ्या लाटा. त्या फार पातळ किंवा जाड नसाव्यात. आता त्या गरम तव्यावरती ठेवा आणि नेहमीच्या पोळ्यांप्रमाणे तुम्ही त्यांना भाजून घ्या. त्या हलक्या आणि आरोग्यदायी राहाव्यात यासाठी तेल वापरणं शक्यतो टाळा. दोन्ही बाजूंनी सोनेरी, तपकेरी किंवा किंचित कुरकुरीत होईपर्यंत त्या पूर्णपणे शिजवून घ्या, म्हणजेच भाजून घ्या. तुम्ही दररोज 1 ते 2 पोळ्या खाऊ शकता. इच्छेनुसार ते दही, भाज्या किंवा थोड्या गुळासोबत खाल्लं तरी सुद्धा चालतं. सर्वोत्तम परिणामांसाठी 15 ते 30 दिवस नियमितपणे याचं सेवन करा. या व्यतिरिक्त तेलकट किंवा मसालेदार पदार्थांचं सेवन मर्यादित ठेवा.
शरीर सक्रिय ठेवण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्या आणि दररोज हलकंसं चाला. तथापि काही गोष्टी लक्षात ठेवणं सुद्धा महत्त्वाचं आहे. ज्यांना लसणाची ॲलर्जी आहे त्यांनी त्याचा वापर टाळावा. ज्यांची पचनक्रिया कमकुवत आहे त्यांनी लसणाचं प्रमाण कमी करावं. मधुमेहींनी गोड पदार्थांसोबत त्याचं सेवन टाळावं. वृद्ध व्यक्तींसाठी सुरुवातीला कमी प्रमाणामध्ये सुरुवात करणे आणि शरीराला सवय होईपर्यंत हळूहळू प्रमाण वाढवणे हा सर्वोत्तम उपाय आहे. लोक ते सहजपणे स्वीकारू शकतात आणि कोणत्याही त्रासाशिवाय त्याचा फायदा घेऊ शकतात. गेल्या 7 वर्षांपासून मी मध्यमवर्गीय आणि वृद्ध लोकांच्या आरोग्याशी संबंधित काम करत असताना मला एक गोष्ट अगदी स्पष्टपणे जाणवली आहे. सांधेदुखी किंवा मग हाडांच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या अंदाजे 70 ते 80% लोकांना औषधोपचारांमुळे नव्हे तर योग्य आणि संतुलित पोषणाच्या अभावामुळे त्रास होतो. बरेच लोक झटपट परिणाम देणारे उपाय शोधतात पण आपल्या रोजच्या आहारामध्ये छोटे बदल करायला विसरतात. मी असे अनेक लोक पाहिले आहेत जे आपल्या खाण्याच्या सवयी सुधारतात, नैसर्गिक घटकांचा योग्य प्रकारे आहारामध्ये समावेश करतात आणि ते नित्यक्रमाने पालन करतात. तेव्हा त्यांना हळूहळू त्यांच्या शरीरामध्ये दृश्यमान सुधारणा दिसू लागतात. हा बदल एका रात्रीत होत नाही, पण काही आठवड्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की चालणं सोपं झालं आहे, शरीर हलकं वाटत आहे आणि मनाला बरं वाटत आहे. या अनुभवाने माझी खात्री पटली आहे की जेव्हा आपण योग्य माहितीसह योग्य पद्धती वापरतो तेव्हा अन्न आपल्या शरीरासाठी एक शक्तिशाली आधार ठरू शकतं. माझ्यासाठी एक तत्त्व नेहमीच सर्वात महत्त्वाचं राहिलं आहे. योग्य अन्न योग्य प्रकारे आणि पुरेशा कालावधीसाठी सेवन केल्यास कोणत्याही तात्पुरत्या उपायापेक्षा अधिक चिरस्थायी फायदे मिळतात. आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली गार्लिक ब्रेडची रेसिपी हा एक असाच उपाय आहे. उपयुक्त उपाय आहे. हे बनवायला सोपं आहे. यासाठी लागणारं साहित्य घरात सहज उपलब्ध आहे आणि जर याचा योग्य वापर केला तर ते शरीराला अनेक स्तरांवरती मदत करू शकतं. यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते, सांधे हलके आणि लवचिक राहतात आणि शरीराचं आतून पोषण होतं. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातत्य. कोणताही उपाय फक्त काही वेळा केल्याने लक्षणीय बदल घडवून आणू शकत नाही. जेव्हा तुम्ही याचा नियमितपणे अवलंब करता आणि संतुलित जीवनशैली राखता तेव्हा तुमच्या शरीराला हळूहळू सुधारण्याची संधी मिळते. हे लक्षात ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे की आपल्या शरीरामध्ये स्वतःला बरं करण्याची क्षमता असते. त्यांना फक्त योग्य वेळी योग्य आधाराची गरज असते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.